आम्ही किती कष्ट केले याचा लोक कधी विचार करीत नाही. आम्ही संसार कसा उभा केला असेल याचा विचार केला. आमची पोरं लहान असताना 8-8 दिवस पोरांची नाही गाठ नव्हतं. आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे याच्यावर लोकांची कमेंट्स आहे. याच्यापेक्षा काय वाईट. आता 4 दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्या. पण तिच्या बापानं मला द्यावं घोडे, तुम्ही मला घोडे लावा, माझा पिंड गेलाय. माझ्या मुलाच्या मुलीचा काय दोष आहे? पण ह्या कॅमेऱ्यावाल्यांनी 8 दिवसात माझं जगणं मुश्किल करून काय. मला सांगा, मुलगी तुम्हाला आहे, तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट केली, तुम्हाला काय वाटेल? आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेतात, नवरदेवाकडचे घेतात का मुलीकडचे घेतात? मग कपडे त्यांनी आणले असतील का म्या घेतले? एवढी तरी क्लिप टाकणाऱ्याला लाज पाहिजे ना. माणूस नालायक असावं पण किती. आणि त्याच्यामुळे मी आता कटाळलं मला. मी जवळजवळ आता 2-3 दिवसात टाकणार एक क्लिप आणि थांबून घेणार आहे. आता बस झाले 30 वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं. आयुष्य चांगलं, पण त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होतं, ते माझ्या घरादारापर्यंत जायला होतं. माझ्यापर्यंत मी आजही समजत नाही ना उत्तर द्या. मला अजून 2 वर्ष आयुष्य, मी अजून आहे, पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा. आणि याची अक्कल इंद्रिकरणच आली पाहिजे. त्याने कीर्तन बंदच केली पाहिजे. खरंय का खोट आहे? तुम्ही काहीच बोला. हे त्याने बंद केले पाहिजे. त्याला लाज वाटली पाहिजे की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले, आता इंद्रिकडने फेटा ठेवून द्यावा. त्याचं त्याने सांगणं सांगावं. हा मी 2-3 दिवसापासून विचार करतोय. मी 2-3 दिवसात घेणार निर्णय मी, पण ते मजा नाही राहिली त्याच्यात. तुम्ही दुसऱ्याला काहीच बोलत नाही ना.